आता गटनेत्यांपर्यंत येऊन पोचलेले आहेत। पहिले मंत्र्यांची बैठक घ्यायचे, त्यानंतर खासदार आमदारांची बैठक घ्यायचे, आमदारांच्या नंतर आता एकदम गटनेत्यांची बैठकीपर्यंत येऊन पोचले आणि गटनेत्यांसमोर बोलताना सरळ केंद्र सरकारकडे वळले। गटनेता हा ठराविक विभागाचा एक प्रमुख असतो आणि त्यांच्यासमोर केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल ते जे काय बोलले आणि एकूणच त्यांचं जर भाषण पाहिलं तर निराशेच्या भावनेतून हे केलेलं भाषण आहे। मुख्यमंत्री पद गेलं आणि म्हणून भाषण आहे। स्टेजवर एक खुर्ची खाली होती, संजय राऊत नाव लिहिलं होतं। जेलमध्ये असताना संजय राऊत यांची खुर्ची सभेला ठेवण्यात आली आणि त्यांच्याबद्दलही उद्धव ठाकरे म्हणाले। मला असं म्हणायचं आहे, उद्धव ठाकरे यांनी अमित शहाचा दौरा एवढा का झोपला? मुंबई दौरा, अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, देशात कुठेही जाऊ शकतात। उद्या महानगरपालिका निवडणूक लागली तिथेही येऊ शकतात पक्षासाठी। तुम्हाला झोंबायचं कारण काय? चांगल्या शब्दात बोलता येत नाही। उद्धव ठाकरे म्हणतात, अमित शहा म्हणाले यांना जमीन दाखवा। याचा अर्थ त्यांना कळला नाही। जमिनीवर या असं म्हणायचं होतं। हे म्हणतात आता आम्ही आसमान दाखवू। कोणाच्या जीवावर म्हणता उद्धव ठाकरे? शिवसेनेचा जन्म झाला 19 जून 1966। तेव्हा फक्त 6 वर्षाचे होता तुम्ही, 6 वर्षाचे। म्हणजे तेव्हा पासून जी शिवसेना संघर्ष करत होती मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी, त्यात तुम्ही कुठे नव्हतात। तुम्ही 39व्या वयात 1999 साली आलात। मी मुख्यमंत्री झालो, त्यांना कोणीतरी सांगण्यात आलं घरून, अरे राणे मुख्यमंत्री झाले, तू पण कार्यरत राहा, तू मुख्यमंत्री होशील, आणि म्हणून आले। तोपर्यंत शिवसेनेमध्ये सक्रिय नव्हते। एवढी आंदोलन झाली, सैनिक लढत होते, मार खात होते, इनकाउंटर होत होते, जेलमध्ये जात होते। हे कुठे होते? आपल्या पूर्ण आयुष्यात 62 वर्षात चालू आहे, कोणा कानफडत तरी मारलं का विरोधकाला? कोणाला? पक्षवाढीसाठी संघर्ष कधी केला? याला मराठीत म्हण आहे, काही न करता सरळ मुख्यमंत्र्यावर आले। तेव्हा मी म्हणालो होतो एक वाक्य, हे आयत्या बिळावर नागोबा आहे, आयत्या बिळावर। आणि म्हणून आता नुसतं आम्ही त्यांना दूध पाजलं आणि त्यांनी आमच्याशी गद्दारी केली। तुम्ही दूध पाजलं, सत्तेचं दूध म्हणाले, सत्तेचं, फुकट नाही पाजलं। सैनिकांचा त्याग आहे। शिवसेना घडायला वाढायला सत्तेवर जायला शिवसैनिकांचा त्याग आहे आणि मेहनत आहे, परिश्रम आहे। त्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे 1% 1 अंश पण संबंध नाही, 1 अंश पण संबंध नाही। हे आयत्या बिळावरचे नागोब आहे। सत्तेचं दूध पाजलं म्हणता, मग तूप कोणी खाल्लं? पेट्या रूपी तूप कोणी खाल्लं? खोके पेट्या
यशवंत जाधवनी सांगितलं, काल आमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे ते बोलले आम्ही कसे खोके पोचवत होतो. अरे सत्तेचं दूध ते पीत होते, कारण त्यांनी त्याग केला, मेहनत केलं, परिश्रम केला म्हणून सत्तेवर आले. मात्र मेवा आणि तूप तुम्ही खाल्लं, मातोश्रींनी खाल्लं सगळ्यांकडून. मी माझं सांगत नाही काही, पण अशा यशवंत जाधव सारखे, एकनाथ शिंदे सारखे आता अनेक सांगायला बसले आहेत. काय दिलं, कशा रूपाने दिलं, कधी दिलं, कुठल्या केसमध्ये दिलं. आता गट नेत्या त्यांना आठवले, गटप्रमुख मला सांगा, 2.5 वर्षात सत्तेत असताना किती गटनेत्यांना भेटले, किती गटनेत्याची निवेदन घेतली, किती कोणाला काय दिलं, कोणाला नोकरी, कोणाला व्यवसाय, कोणाला घर, कोण आजारपणाला पैसे. उद्धव ठाकरेंनी काही दिले? काय गट नेत्यांबद्दल आस्था आणि प्रेम दाखवून तुम्ही आता हे रे अंबू आसमान दाखवा. अरे आता तुम्ही बोललेलं करणारे सैनिक आहेत का? गटप्रमुख आहेत का? काही उचलली जीभ, लावली टाळ्याला, काही शब्द बोलतो. अरे अवकात आहे का तुझी? पिंजऱ्यात असताना तो संजय राऊत त्यांची खुर्ची ठेवतो, तो 2.5 वर्षात मुख्यमंत्री म्हणून 3 तास मंत्रालयात फक्त बसला. काय लोकांचं काम केलं, काय महाराष्ट्राला दिलं, काय मराठी माणसाला दिलं, हिंदुत्वासाठी कोणता त्याग केलास? उलट हिंदुत्वाच्या नावावर यांनी मिळवलं, घर चालवलं. जे खोके पेटे आहे ना, ते हिंदुत्व आणि मराठी माणूस. शिवाजी महाराजांचं नाव, तू कशाला इतिहास सांगतोस रे? काय इतिहास? त्या महाराजांच्या नावावर शिवसेना चालवलीस, त्यांची बदनामीच केली. महाराजांच्या नावासाठी काय असं केलं? काय केलं? 2.5 वर्षात काय केलं? तुझ्या हयातीत काय केलं? सांग बघू एक तरी काम महाराजांसाठी. अरे शिवाजी पार्कची जागा मिळवली, ठाकरे कुटुंबाला मिळवली, पुतळे उभारलेस, सगळे कुटुंबाचे लोकांचे उभारलेस. तू काय केलंस महाराजांसाठी सांग? छत्रपती शिवाजी महाराजांची सांगा मला. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचं नाव सांगणं हिंदुत्व. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना युतीने निवडणूक जिंकली हो, सत्तेवर आले, पण याला मुख्यमंत्री करत नाही म्हटल्यावर हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्षाला शी गद्दारी करून गेला आघाडीमध्ये, 3 पक्षामध्ये. साहेब आयुष्यभर काँग्रेस राष्ट्रवादीशी लढले, झगडले, आणि साहेबांच्या आदेशाने आम्ही झगडलो. अशांबरोबर फक्त मुख्यमंत्री पदासाठी गेला. किती स्वार्थी आहे. तू बोलू नको रे. काय बोलण्याचे? तू काय बोलतो? कोणालाही काय बोलतो? मुंबईवर सध्या गिधाडे फिरायला लागले. गिधाडे, कोणाला गिधाडे म्हणतोस? कोणाला? चांगले शब्द नाहीत तुझ्याकडे? देशाचे मोठमोठे नेते देश सांभाळत असताना, देशाचं संरक्षण करत असताना अशी उपमा देताना जनाची नाही मनाची काय वाटत नाही? वाटत नाही का? याला तर मी उपमा लबाड लांडगा, हा याच्यावडा खोटारडा माणूस दुसरा मी पाहिला नाही. दुसरी चेष्टा मस्करी करत राहणं, खोटारडेपणा. खरं